उद्धारा जगतधारा देई सर्वासावर स्वरूपानुसंधानी चित्तरमो निरंतर काम क्रोधादिकथारा मिळोन च अंतरी अखंडित वसो चित्ती तू अनंता सर्वांतरी शरीरी हरिदारी कन्या पुत्रादि परिग्रही अनासक्त असो चित्त आसक्त त्वत् अनुग्रही मिळो धन मिळो मान मिळो लौकिक आगळा सोडवी हा परिमद मोह पाशां तुम्ही गळा असो भोग असो त्याग असो विद्या असो कला अविट पद पदमांची भाव भक्ती दे सकळा चराचर दिव्य रूप दिसो बाहेर अंतरी सर्वांचे भले व्हावे उच्चारो मन वैखरी मी माझे मावळ सर्व तू तुझे उगवता मी तूपणा जगन्नाथा हो एकची तत्वता देव भक्त से द्वैत अद्वैत न खंडिता दाखवी देवानंता प्रार्थना ही तुलाता सद्गुरुनाथ महाराज की जय। सद्गुरु पैमावली मातोश्री माईयांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते हो आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार। आजचा जो प्रश्न आहे देव पाहावासी गेलो तेथे देवची होली ठेलो देव पाहणे व देव होणे यातील फरक सांगा। परमार्थ सिद्ध होण्यासाठी बऱ्याच लोकांचा गोल हाच असतो की देवाचं दर्शन घडावं। देव पाहणं म्हणजे डोळ्यांनी देवाला पाहता यावं की आपण बऱ्याच वेळेला जे मूर्ती पूजक आहेत पंढरपूरला गेल्यानंतर विठ्ठल रखुमाईची जी मूर्ती डोळ्यांनी पाहतात आणि अगदी खूप गर्दी तर कळसाला पाहतात। पाहणं याचा अर्थ जे सांगतो त्या पद्धतीने की ते तुकाराम महाराजांची जी स्थिती आहे ती त्यांनी मांडली होती की ते देवाच्या दर्शनासाठी प्रयत्न करत म्हणजे देव पाहावे म्हणजे देवाचं दर्शन व्हावं आणि त्यासाठी त्यांनी जे चिंतन केलं भजन केलं नामस्मरण केलं असे अनेक मार्ग केले आणि हे अनेक मार्ग केल्यामुळे त्याच्यातून आपल्याला देवाचं दर्शन व्हावं यासाठी म्हणजे सर्वसाधारण माणसाची जी भूमिका असते परमार्थामध्ये की देवाचं दर्शन घडावं ह्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतात। बरेच लोक काशी यात्रेला जातात किंवा अगदी द्वारकेला जातात निम्या ठिकाणी जातात तिथे देवाचं दर्शन म्हणजे तिथे जी मूर्ती असेल त्याचं दर्शन होतं तर आणखी दुसरं कसलं दर्शन करणार की देवळात पण आपण जातो तर दर्शन घ्यायला जातो असं म्हणतो असे तर दर्शन घेण्यासाठी जातो। यामागे देव ही जी संकल्पना आहे
ती स्पष्ट न समजल्यामुळे सुरुवातीचा साधक म्हणजे ज्याला सद्गुरू भेटलेले नसतील, सद्गुरू ते मार्गदर्शन ज्याला भेटलेलं नसतं, मिळालेलं नसतं, असे साधक देव ही संकल्पना व्यवस्थित न समजल्यामुळे असा प्रयत्न करत असताना आपण पाहतो की ते अगदी परमेश्वराचं दर्शन व्हावं की देवाचं दर्शन व्हावं यासाठी सगळ्यांचा प्रयत्न असतो, पण त्यांच्या मागे देव ही संकल्पना त्यांना समजलेली नसते. देव म्हणजे नेमकं काय आहे? देव म्हणजे देवाची मूर्ती हवा तिथे भरपूर असतो. आपण कृष्ण भक्ती करतो, शंकराची भक्ती करतो, विष्णूची भक्ती करतो, गणपतीची भक्ती करतो. आता गणेश चतुर्थीमध्ये गणपतीची भक्ती करतो, कृष्ण जन्माच्या वेळेला कृष्णाची भक्ती करतो, महाशिवरात्रीच्या वेळेला शंकराची भक्ती करतो. आणि त्या वेळेला आपल्यासमोर काहीतरी एक आकार असतो, म्हणजे सगुण साकार रूपाला पाहता येतं. आणि त्यामुळे आपल्या ऋषीमुनींनी हे मूर्ती पूजा एवढ्यासाठीच केली की त्यासाठी निन्या देवांचे अवतार दाखवले की सर्वसाधारण माणसाला ही देव ही संकल्पना व्यवस्थित समजत नाही, समजणार नाही. म्हणून पाहिल्याशिवाय आपल्याला बरं वाटत नाही असं आपण म्हणतो ना. पाहिलं, डोळ्यांनी पाहिलं तर ते खरं, नाही तर काय असंही म्हटलं जातं. पण दिव्य स्वरूप, देव म्हणजे दिव्य स्वरूप, हा त्याचा अर्थ पहिला लक्षात घेता आला पाहिजे. आणि हे जे दिव्य स्वरूप आहे, जे मुळात निर्गुण निराकार स्वरूप आहे, पूर्णतः नेणीव स्वरूप आहे. म्हणजे तिथे कसलाही आकार नाही की कसलाही गुण आहे हे काही कळू शकत नाही. इतकं सूक्ष्म असं जे तत्व आहे त्याला संत ज्यांना अनुभूती येते त्यांना किंवा ऋषीमुनींनी, वेदकालीन ऋषीमुनींनी हा देव म्हणजे दिव्य स्वरूप म्हणजे निर्गुण निराकार स्वरूप. आणि हेच निर्गुण निराकार स्वरूपाच्या ठिकाणी जे स्फुरण होतं असणेपणाचं, तर जे स्फुरण झालं त्या स्फुरणाला सगुण निराकार असं म्हणतात. कारण ते स्फुरणही निराकार आहे. जसं हवा आहे आणि हवेमध्ये जे आंदोलन होतं म्हणजे स्फुरते हवा आणि त्याचं रूपांतर वाऱ्यामध्ये होतं. वारा म्हणजे काय? हवेमध्ये जी हालचाल होते की हवेमध्ये जे स्फुरण होतं म्हणतो, म्हणजे तिथे वेगाने तिथे जी सहज शांत असलेली हवा, तिथे त्याचं रूप दुसरं वेगळं रूप येतं, त्याला म्हणतो पण वारा. तो वारा आपल्याला कळतो, हवा कळत नाही. वारा कळतो म्हणजे स्पर्श येतो, वाऱ्याची झुळूक आली असं आपण म्हणतो. गरम होत आहे आपण तेव्हा हवा असतेच, मग बऱ्याच वेळा आपण हवा आली म्हणतो, खरा अर्थ असतो वारा आला. वारा येतो जातो, हवा येत जात नाही. ती हवा अखंड असते हवेमध्ये, म्हणजे जसं स्थिर. तसंच जे निर्गुण निराकार स्वरूप आहे ते हवेसारखं आहे. म्हणजे उदाहरण द्यायला, पण खरं म्हणजे हवेपेक्षा अत्यंत सूक्ष्म असं हे निर्गुण निराकार स्वरूप आहे. त्याला पाहता येत नाही. देव पाहायला गेलो की आम्ही देव पाहिला असं जे संत सांगतात त्याचा खरा अर्थ काय आधी आपण समजून घ्यायचं आहे. आणि बरेच लोक जे म्हणतात आम्ही देवाचं दर्शन घेतलं म्हणजे मूर्तीचं दर्शन घेतलं, ते निर्गुण निराकार स्वरूपाचं दर्शन ते घेऊ शकत नाही. किंबहुना जे स्फुरण झालं त्याचंही दर्शन घेता येत नाही. ते वाऱ्याची झुळूक कळते, पण सगुण निराकार स्वरूप सुद्धा त्याचंही दर्शन घेता येत नाही. तेही निराकार असल्यामुळे आणि तेही मूलतः नेणीव स्वरूप असल्यामुळे त्याचं दर्शन घेता येत नाही. त्यामुळे असं कसं, तर त्याचा अर्थ असा आहे, गाढ झोपेचं दर्शन घेतलं असं काय होतं का? नाही, घेता येत नाही. जो गाढ झोपलाय त्याला गाढ झोपेचं दर्शन घेता येणार नाही. उठल्यानंतर तो म्हणेल मी गाढ झोपलो होतो, एवढंच स्थिती. पण गाढ झोप ही नेणीव स्वरूप आहे. मूलतः नेणीव स्वरूप असलेली कोणतीही गोष्ट पाहता येत नाही. मग काही लोक म्हणतात आम्ही पाहिलं म्हणजे काय? मग मला नाही म्हणत, थापा मारतात. असं नाही म्हणायचे की थापा मारतात.
पण थापा मारता असं नाही की सर्वसाधारण माणसाची ती भावना असते की एखाद्या मूर्तीचं दर्शन घेतलं की आता 5 धाम म्हणतात ना, काय धाम म्हणतात, कसं धाम, 4 धाम, 4 धामला जायचं असतं. ते सगळे 4 धामला पाहून आल्यानंतर येतात थकून बाबून सगळे, आणि आम्ही 4 धाम केले. आता 4 धाम केले म्हणजे नेमकं काय केलं तर तिथल्या देवळामध्ये असलेल्या मूर्तीचं दर्शन घेऊन आलेले आहे, असा तो प्रकार असतो. मग मूर्तीला पाहणं म्हणजे देवाला पाहणं आहे का, असे उत्तर नाही. कारण मूर्ती ही त्या दिव्य स्वरूपाच्या स्मरणासाठी ऋषीमुनींनी निर्माण केलेली प्रतिकात्मक वस्तू आहे. प्रतिकात्मक जे सूक्ष्म तत्व आपल्या डोळ्याला दिसत नाही, कळत नाही, त्याचं स्मरण कसं होणार. आपला स्वभाव असा आहे, आपण डोळ्याने पाहिल्याशिवाय आपल्याला त्याचं स्मरण पुन्हा करता येत नाही. पाहिलं तर स्मरण करणार ना, नाही तर ओळखणार कसं. मग देवाला म्हणजे ह्या दिव्य स्वरूपाचा अनुभव घेता येत नाही, म्हणजे पाहता येत नाही, दिसत नाही, तर मग त्याला पाहायचं कसं, तर त्यासाठी प्रतीक म्हणजे निरनिळ्या देवांची जी पुराणामध्ये वर्णनं केलेली आहेत, जे पुराण लिहिले गेले त्याच्यावर, किंवा गणेश पुराण म्हटलं तर गणपतीचं, विष्णू पुराण म्हटलं तर विष्णूचं, किंवा शिवपुराण म्हटलं तर शिवाचं, गरुड पुराण तर गरुडाचं. म्हणजे ह्या अंगाने, स्थूल अंगाने त्या दिव्य स्वरूपाकडे वळवण्यासाठी असलेली ही मधली पायरी आहे. सूक्ष्म स्वरूप कळत नाही, पण भक्तिभावाने, श्रद्धेने आपण जेव्हा मूर्तीची पूजा करत असतो, म्हणजे कोणत्याही देवाची पूजा करत असतो श्रद्धेने, तिथे एक फायदा होतो. काय फायदा होतो? मन स्थिर होतं. मन स्थिर होणं हा परमार्थातली पहिली पायरी आहे, लक्षात घ्यायची. जोपर्यंत मन स्थिर होत नाही तोपर्यंत परमार्थ सिद्ध होणार नाही. म्हणून बरीच मंडळी देवाला पाहण्याचा प्रयत्न करतात, पण मन स्थिर झाल्याशिवाय देवाला पाहता येणार नाही. आता पाहता येणार नाही म्हणजे त्याचा अर्थ वेगळा आहे. आपण जे सांगतो, आता जे दर्शन घेतो तो अर्थ वेगळा, इथे पाहता येणार नाही. की इथे आपल्याला नेमकं हे सूक्ष्म रूप पाहायचं म्हणजे नेमकं काय करायचं हे कळलं पाहिजे. म्हणजे हे दिव्य स्वरूप आहे, ह्या दिव्य स्वरूपाला समजून घेण्यासाठी, दिव्य स्वरूपाच्याकडे वळवण्यासाठी ऋषीमुनींनी ही मूर्तीपूजा तयार केली, आणि तिथे श्रद्धेने करत असल्यामुळे मन स्थिर होतं. ही पहिली पाहिजे. एखाद्या लहान मुलाची आई लहानपणीच वारली असेल, त्याला कळतच नव्हतं, आईचा चेहराही कळत. एक मराठी पिक्चर होता, कशी होती रे माझी आई, असं आठवतं अशा लोकांना, की कशी होती, तर म्हणजे दुधाच्या वरती जी साय असते तशी होती का, म्हणजे असे अनेक पद्धतीने त्याने विचार मुलाने, म्हणजे कल्पना करून केलेलं आहे की ते कोणाला तरी विचारते प्रश्न, सुंदर गाणं. तर ती कशी होती रे माझी आई, तसं त्या मुलाला जर आईसाठी एखादं चित्र, एखादं शिल्प, तसं ती मुळात जी आई होती ते नाही, पण ते चित्र किंवा एखादी मूर्ती दाखव, ही तुझी आई, तर तो मुलगा आपली आई आहे भक्तिभावाने तिचं स्मरण करतो. पण तिथे खऱ्या आईचा चेहरा वगैरे त्याला काही माहीत नसतं. पण आईबद्दल त्याचं जे प्रेम आहे, की आईच्या बद्दल त्याची काही भक्ती म्हणू आपण, भावना आहे, ती तिथे त्याला प्रदर्शित करता येतं, आणि त्यामुळे त्याला बरं वाटतं. अशा तसं आज मूर्तीपूजेच्या अपेक्षेत जे जे लोक पूजा अर्चा करतायत, भजनं करतायत, त्या रूपाचं स्मरण करण्यासाठी नामस्मरण करतायत. बघा, श्री गणेशाय नमः आज मंत्र दिला तर काय होतं, डोळ्यासमोर काय येणार, गणपती येणार.
की ओम गम गणपतये नमः म्हटलं तर काय होणार गणपती, की ओम नमः शिवाय म्हटलं काय शंकरची पिंडिका शंकर. म्हणजे इथे नामस्मरणासाठी सुद्धा म्हणजे आता इथे मूर्तीचं स्मरण होतं, म्हणजे त्या रूपाचं स्मरण होतं आणि तिथे मन श्रद्धेने स्थिर होतं. श्रद्धा पाहिजे, श्रद्धा असेल तर नाही होणार. म्हणून एखाद्याला जर देवावर श्रद्धा आहे, म्हणजे अमुक एका हनुमंतावर श्रद्धा आहे, रामावर श्रद्धा आहे, कृष्णावर श्रद्धा आहे, तर तिथे मन स्थिर होण्यासाठी ही मूर्तीपूजा खूप उपयुक्त ठरते. डोळ्यासमोर ती मूर्ती आणून एखादा भक्त ती भक्ती करू शकतो, पण दिव्य स्वरूपाचा अनुभवण्यासाठी त्या भक्तीतून कोणीतरी मार्गदर्शक लागतो, त्याला सद्गुरू म्हणतात. आणि ते सद्गुरू अशा भक्ताला परत त्या दिव्य स्वरूपाचं कसं पाहायचं, परत शब्द वापरतो पाहायचं. पाहायचं म्हणजे दर्शन घ्यायचं नाही, तर नेमकं कसं पाहायचं ते शिकवतात. म्हणून उफराट्या दृष्टीचे पाहणे, दृष्ट्या माझी दृष्टी मुरवणे, पाहत्या मुळासी जाणे स्वस्वरूपेसी, असं जे वर्णन केलेलं आहे. की इथे दृष्टा म्हणजे पाहणार आणि दृष्टी म्हणजे पाहणं आणि दृश्य म्हणजे जे दिसतं ती वस्तू. म्हणून उफराट्या दृष्टीचे पाहणे म्हणजे ही दृष्टी जी आपली दृश्याकडे आपण वळवलेली असते. दृष्टी कशी, जे दृश्य दिसतं त्या दिशेने आपण पाहतो, ती ही जी दृष्टी एखाद्या दृश्यावर पाहत असतो ते आपल्या दृष्टीने सरळ पाहणं आहे. पण संत सांगतात ह्या देवाला पाहायचं असेल तर उफराट्या दृष्टीने पाहता येतं. आता पाहणं हा शब्दच आहे. उफराट्या दृष्टीचे पाहणे म्हणजे ही दृष्टी जी दृश्याच्या दिशेने आहे तिला उलटी फिरवा. उलटी फिरवा म्हणजे जिथून दृष्टा पाहतो आहे त्या दृष्ट्याकडे दृष्टी वळवा, दृश्याकडे ठेवू नका. तिथे उफराट्या दृष्टीचे पाहणे, दृष्ट्या माझी दृष्टी मुरवणे, पाहत्या मुळासी जाणे स्वस्वरूप. म्हणजे तिथे दृष्ट्याकडे ज्या वळतं त्या मूळ स्वरूपाकडे ही दृष्टी वळते आणि पाहता येतं, असा त्याचा एक अर्थ आहे. इथे संत दरवेळेला ह्या पाहण्यात म्हणजे खरा परमार्थ हा पाहण्यात आहे. हे वर्म ज्याला कळलं त्याचा परमार्थ सांग झाला म्हणून सांग, आणि ज्याला कळत नाही त्याचा परमार्थ पाण्यात गेला म्हणून. दोन्ही बाजूने ते लक्षात ठेवायचं. म्हणून आपण दृष्टा दृष्टी गगन याहुनी नसावे वेगळे भान. इथे संत कसे सांगतात बघा, म्हणजे पाहायचं कसं ते लक्षात घ्या. आपण दृष्टा म्हणजे आपण म्हणून जे आपण आपल्याकडे पाहतो आहोत, किंवा आपण म्हणून आपल्याला आपण जे समजत आहोत त्या आपणाने आपण, तो आपण म्हणजे दृष्टा आहोत, म्हणजे पाहणारा आपण आहोत. आपण दृष्टा दृश्य गगन, जे समोर दिसत त्याला गगन म्हटलंय. जे समोर काही जे दिसेल ते गगन. म्हणून आपण दृष्टा दृश्य गगन याहुनी नसावे वेगळे भान. पाहायचं कसं, पाहताना हा दृष्टा पाहतोय, कोणाला पाहतोय, समोरच्या रूपाला पाहतोय म्हणजे गगनाला पाहतोय. जे दिसतं त्याला पाहतोय. मग तो काळोख असेल किंवा ते रूप असेल किंवा तो रंग असेल, काही असेल, जे समोर दृश्य आहे त्याला गगन म्हटलेलं आहे. आणि हे या गगनाला म्हणजे ह्या समोरच्या दृश्याला पाहायचंय. आपण दृष्टा दृश्य गगन याहुनी नसावे वेगळे, म्हणजे त्याच्या दुसरं काही पाहायचं नाही. या गगनाहुनी सूक्ष्म आपण जाणीव लक्षात घ्या. या गगनाहुनी सूक्ष्म आहे म्हणजे हा दृष्टा कोण आहे त्याचं मार्गदर्शन करतात ते. दृष्टा म्हणजे इथे मी अमुक तमुक हा दृष्टा नाहीये. म्हणजे स्थूल अंगाने तो दृष्टा आहे. स्थूल अंगाने आपण व्यवहारामध्ये मी अमुक तमुक मी हे करतो, मी पाहतो, मी असं पाहिलं तसं पाहिलं, एखादा सिनेमा पाहिला तर त्याचा संपूर्ण गोष्ट अगदी गोष्टी रूपाने आपल्याला परत सांगितलं जातं, असं होतं काही नाही. तर तिथे तसं नाहीये की ह्या गगनाहून ह्या दृश्याहून हा जो पाहणारा आहे तो अत्यंत सूक्ष्म आहे.
त्याला पाहता येत नाही. पण तो कसा आहे, जाणीव रूप आहे. जाणणं जे चाललेलं आहे आपल्याकडे, ती जी जाणीव आहे ती दृष्ट आहे. मी डोळ्याने, माझ्या डोळ्याने पाहिलं असं बरेच वेळा म्हणतात, मी ह्याला डोळ्याने पाहिलं, तो इथून इथून असं असं झालं तसं झालं असं सांगणारे लोक आहेत. ते दृश्याला पाहतात, रूपाला पाहतात. पण इथे वेगळं सांगतायत संत, ह्या दृश्याला पाहायचंच नाहीये. तुम्हाला देवाला पाहायचं असेल तर कसं पाहायचं? तर ह्या गगनावनी सूक्ष्म आपण जाणीव रूप आहे. जाणणं जे आपल्याकडे आहे, इंग्लिशमध्ये त्याला कॉन्शियसनेस म्हणतात. जाणणं सतत आपलं चालू असतं. ते हे जाणणारं जे तत्व आहे तो दृष्ट आहे. म्हणून गगनावनी सूक्ष्म जाणीव रूप आहे. या गगनावनी सूक्ष्म जाणीव रूप आहे. या जाणीवे माझी मन होता सोहम भावेलीनं. म्हणजे ही जाणीव म्हणजे हे जाणणं आहे, तिथे हे जाणणारं तत्वच ते आहे. स्पष्ट सांग, ह्या जाणीवे माझी मन होता सोहम भावेलीनं, की ही जाणणं चालू आहे. हे जाणणं कोणाचं आहे? तर ते स्वरूपाचंच आहे. हे त्या स्वरूपाचं जाणणं आहे. म्हणजे जाणीवे माझी मन होता सोहम भावेलीनं, सच्चिदानंद श्रीहरी दर्शन घडेनत. म्हणजे इथे दर्शन घडलं. कसं घडलं? दृश्य पाहता पाहता कोण पाहतंय हे पाहणं जे चालू आहे. आता कोण पाहतं? तर तिथे शरीर पाहत नाही, पण शरीराद्वारे जाणीवपूर्वक जाणणारं हे जे तत्व आहे ते पाहत. तर हे जे तत्व आहे तेच ते दिव्य स्वरूप आहे. ते सच्चिदानंद श्रीहरी दर्शन घडे नित्य. मध्ये इथे दर्शन सतत मिळेल. म्हणजे देव पाहायला गेलो असं ते तुकाराम महाराज म्हणतात. त्याचा अर्थ संतांनी सांगितलं तर आपल्याला समजून घेता आला. म्हणजे पाहायचं म्हणजे काय पाहायचं? समोर जे दिसतं ते न पाहता कोण पाहतंय त्याला पाहण्याचा प्रयत्न करणं म्हणजे दर्शन घेणं. पण कोण पाहतं त्याचं दर्शन पुन्हा घेता येत नाही. सगळंच आता तुम्ही म्हणा कोण पाहतो बघा, डोळे बंद करा, बंद करा, कोण पाहत काही कळत नाही, जाऊ दे डोळे उघडूया म्हणा, काय कळलं नाही. ही मूळ सुरुवातीची सर्वसाधारणची ती अवस्था असते की त्यांना जर सांगितलं तू डोळे बंद कर, पहा काय दिसतं, काळोख दिसतं. आता काळोख बघ, काळोख बघ, काळोख बघ, काळोख बघ म्हणतो. बघतोय, थोडा वेळ बघतो बिचारा. कोणाला पाहिलं? कोणी बघितला काळोख? मी बघितलं म्हणतो. मी बघितलं म्हणजे कोण? हा देवभाव सोडायला तयार नाही, त्याला कसं कळणार देव? लक्षात घ्या, आपण जी मंडळी देहभाव त्यांच्याकडे सुटत नाही त्यांना परमार्थ सिद्ध होत नाही. आता एक एक स्टेप आपल्या लक्षात. देव पाहायचं म्हणजे इतकं सोपं आहे का? बघितलं, चला बघितलं, दिसला असं आहे का? नाही. म्हणून लोक जे दर्शन घेतात मूर्तीचं, ते आपली स्टेप आहे तिथे वळवण्यासाठी. हे पहिलं लक्षात. म्हणजे ते वाईट आहे चांगलं असं नाही, ते आहेच. ऋषी मुनींनी ती सोय करून ठेवली का बाबा तुला कळणारच नाही की देवाला कसं पाहायचं. हे सद्गुरूंकडे गेल्याशिवाय कळत नाही, हे पहिलं लक्षात ठेवा. म्हणून इथे उफराटी दृष्टी पाहिजे. म्हणजे उफराटी दृष्टी म्हणजे दृष्ट्याकडे दृष्टी. दृष्टा कोण आहे हे कळलं पाहिजे. कोण आहे दृष्टा? आणि हा जो दृष्टा जेव्हा कळायला लागतो, आता तुम्ही दृष्ट्याला म्हणजे दृष्टीच्या कक्षेत तो आला तर दिसतो आपल्याला. जे दृष्टीच्या कक्षेत येतं ते दिसतं समज. जे दृष्टीच्या कक्षेत येत नाही ते दिसत नाही. आपला अमुक एक फुटावर माणूस दिसतो, पण आणखीन जर तो लांब असेल तर तो इतका स्पष्ट दिसत नाही. स्पष्ट दिसतो, आणखी लांब दिसतो, अजिबात दिसत नाही. तर ह्या दृष्ट्याला दृष्टीच्या कक्षेत आणायचं आहे. पण दृष्टीच्या कक्षेत आणायचं म्हणजे कोणाच्या कक्षेत आणायचं हे परत लक्षात आलं पाहिजे. म्हणून कठीण होतं ते हे होतं की ते अत्यंत सूक्ष्म असं हे जे दिव्य स्वरूप आहे, ते जे अनंत दिव्य स्वरूप आहे ते सर्वव्यापी आहे. लक्षात घ्या, सर्वव्यापी आहे, कुठे नाही असं नाही. पण ते अदृश्य आहे, अव्यक्त आहे, निराकार आहे.
निर्गुण आहे, किंचितचं सगुण आहे असं म्हणतात. सगुण रूप म्हणतो, सगुण आहे म्हणजे तिथे जाणण्याची एक कला आहे. म्हणून सगुण रूप म्हणजे जाणणे रूप, म्हणून जाणीव रूपे हा जो शब्द वापरला तो त्यासाठी आहे की ते सगुण रूप आहे. आणि त्या सगुण रूपाला आपल्याला पाहायचं आहे, ते अत्यंत सूक्ष्म आहे. म्हणून त्याला जर पाहायचं असेल तर ह्या जाणीवेने जाणीवेचं भान घ्यायचंय. त्याला स्पष्ट पाहता येणार नाही, सूक्ष्म दृष्टीला पाहता येणार. आपणच आपल्याला कसं पाहणार? अगदी देहाच्या अपेक्षा आपणच आपल्याला पाहायचं ठरवत आपला चेहरा आपण पाहू शकतो का? बाप जन्मात कधी पाहता येणार नाही. तुम्ही मग आम्ही फोटो पाहिला, तो फोटो पाहिला, चेहरा नाही पाहिला. तुम्ही प्रतिबिंब पाहिलं, ते प्रतिबिंब पाहिलं, त्यांचा स्वतःचा चेहरा पाहिला. आपण ते प्रतिबिंब पाहून सांगतो मी असा दिसतो. कळलं? जसं मूर्तीला पण देव असा आहे असं जे समजतं तसा तो प्रकार आहे. प्रतिबिंब आहे, प्रतिबिंबाला पाहिलं आणि मग माझा चेहरा असा आहे. पण जर ते प्रतिबिंब एखादा वेगळा आरसा असतो की जाड दिसतो, बारीक दिसतो, उंच दिसतो आणि तसं बघा आपण असं आम्ही असे दिसत नाही का आपल्याला छान कसं दिसतं तेच पाहावं वाटतं. असं एवढं आपल्याला काही पाहायला आवडत नाही की लांबट टिंबट जास्त चेहरा दिसले, डोळे असे मोठे दिसले तर ते काही नाही, तुम्हाला आरसा खराब आहे. तसं आपलं पाहणं जे आहे ते जर व्यवस्थित असेल तर ह्या दृष्ट्याकडे वळवायचं कसं हे सद्गुरू प्रणीत साधनेतून समजतं. म्हणून इथे हे तत्व जे आहे ते सर्वव्यापी आहे आणि हे तत्व सर्व रूपाने प्रगट आहे. विश्वरूप ज्याला आपण म्हणतो, हे विश्वरूप त्या सगुण निराकार स्वरूपाची तिसरी अवस्था आहे, ती म्हणजे सगुण साकार रूप. सगुण साकार रूप म्हणजे आता हे सगळं विश्व, तुम्ही मला फक्त शंकराची मूर्ती म्हणजेच देव आहे का? नाही, हे सगळं विश्व म्हणजे देव आहे, म्हणजे चैतन्य. देव म्हणजे दिव्य स्वरूप म्हणजे चैतन्य स्वरूप. एक एक स्पष्ट संकल्पना जर लक्षात आली तर देवाला पाहायचं कसं हे आपल्याला समजून येतं. म्हणजे हे जे चैतन्य स्वरूप आहे ते देह विरहित आहे, त्याला कसलाच आकार नाही, तर मग तिथे साकार रूप म्हणता येत नाही. पण तेच विश्वरूपाने विविध रूपाने प्रगट झाले. अनंत रूपे अनंत वेशे म्या देखील आहे त्याची. आता इथे ज्ञानेश्वर माऊली आणखीन वेगळं सांगतात, बरोबर सांगतात. अनंत रूपे अनंत वेशे म्या देखिले त्यासी, म्या देखिले त्यासी. बाप रखुमा देवीवरू, बाप रखुमा देवीवरू खूण बांधिली तैसी. देखिला देखिला माये देवाचा देव, माये देवाचा देव. फिटला संदेहो निमाले तुझे पण. तर इथे ते काय सांगतात, पाहायचं कसं ते ज्ञानेश्वर माऊली. अनंत रूपान अनंत वेशाने तो आहे प्रगट, हे मी लक्षात घेतलं. देखीला म्हणजे काय, प्रत्येक रूप हे त्या अनंत चैतन्य स्वरूपाचं रूप आहे आणि त्या रूपामध्ये ते चैतन्य स्वरूपच आहे. म्हणून अनंत रूपे अनंत वेशे म्या देखील त्यासी. काय कसं पहिलं, बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर. रखुमा देवीचा जो पती आहे वर म्हणजे पती, तो सर्वांचा बाप आहे म्हणजे चैतन्य स्वरूप आहे. बाप रखुमा देवीवर कोण बांधले, माझ्या लक्षात धरून ठेवलं. कोण काय, हे प्रत्येक रूप म्हणजे चैतन्य स्वरूपाचंच आहे, चैतन्य स्वरूपच आहे. म्हणून आपण म्हणतो ना प्रत्येक व्यक्ती ईश्वरी शक्ती. ही खूण त्यांनी धरली. खूण का, कारण सर्वत्र चैतन्य स्वरूप आहे, चैतन्य स्वरूपाशिवाय दुसरं काहीच नाही. अंटार्क्टिकामध्ये जे हिमनग सगळे दिसतात आणि थोडंसं पाणी खाली आहे का पाणी गारटलेलं पण दिसतं, पण खरं काय सर्व पाणीच आहे. जराशी उष्णता यायला लागली की सगळं विरघळायला लागलं की राहिलं काय, पाणीच. तसं ही रूप किती विविधतेने असली तरी मुळात काय आहे, चैतन्य स्वरूपच आहे. ही खूण बांधली आणि म्हणून खूण बांधल्यानंतर म्हणतात देखिला देखिला, म्हणजे आता जे दिसत नाही ते प्रत्येक रूपामध्ये पाहताना तूच आहेस, देवात तूच सर्व आहे, देवात तूच सर्व आहेस. देखिला त्यासी
कसं दाखला की बाप रुकुमा देवीवर रुखुण बांधिले तैसी देखिला देखिला माय देवाचा, जो देवाचा देव आहे. म्हणून सर्व देव मूर्तीपूजा सगळे करतात. त्यात ते जे त्याला जे देव म्हणतात त्यांचा देव कोण आहे तुम्ही बघा. गंमत सांगतो. ब्रह्मदेव तपश्चर्या कोणाचं स्मरण करतो? विष्णूचं. बाप विष्णू पोटातून आला म्हणतात, पुराणामध्ये सांगितलेलं गंमत. शंकर रामाचं स्मरण करतात, राम 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 म्हणतात. हा राम कोण? आणि राम शंकराची पूजा करतो. युद्धाला जाताना शंकर, राम शंकराची पूजा, शंकर राम राम म्हणतो. विष्णू कोणाची पूजा करतो? गमत. एकदा कृष्ण, विष्णू म्हणजे आता आपण कृष्ण म्हणून असंच बसला होता आतमध्ये, ते पाहलेकडे कृष्ण म्हणे हे करतात, देवाची पूजा करतात. बराच वेळ हे सगळे पांडव बाहेर बसले होते. अरे हा कृष्ण आता देव, आपण त्याला म्हणतो हा आणखी कोणत्या देवाची पूजा करतो? सरळ आहे ना, म्हणजे त्याच्यापेक्षा कोणतरी मोठा असला पाहिजे ना, जो आहे त्याच्या मोठा. म्हणजे हे सगळे देव देवांची पूजा. इंद्रदेव पण कोणाची पूजा? देवाचीच पूजा करतो. म्हणजे तुम्ही काय बिघडलं की ब्रह्मदेवाच्या मागे जातो, विष्णूच्या मागे जातो, शंकराच्या मागे जातो, हे महादेव सांगतात तिने. म्हणजे पुराणामध्ये जसे गमती केलेल्या आहेत त्यांनी की आपल्याला ते कळत नाही, बरेच आपण गोंधळत जातो. म्हणजे महादेव म्हटलेला शंकर पण पळतो. कधी भस्मासूर त्या मागे लागला डोक्यात हात ठेवायला तर शंकर पळायला लागला. अरे म्हटलं अरे महादेव पळतो कसा? पण या गोष्टी आहेत यातून समजा. शेवटी गेला पुढे विष्णूकडे. मग विष्णूने काय केलं? ती कोण? मोहिनी रूप धारण केलं. आणि शेवटी भस्मासुराला स्वतःच्या डोक्यात हात ठेवायला लागला, भस्मासूर गेला. आता हे जर लक्षात गेलं की देव म्हटलं की कसं पाहिजे. आपण हिंदी पिक्चरमध्ये किंवा मराठी पिक्चर बघितले ना, प्रकाश पडतो, कधी हाक मारली की लगेच मदतीला येतो, असे संजय संतोषी माता वगैरे पिक्चर. आणि ते बघितल्यानंतर सगळीकडे मुंबईमध्ये संतोषी मातेची मंदिरच सुरू झाली. ही अशी प्रसन्न झाली पाहिजे, आपल्या जीवनातले सगळे प्रॉब्लेम सोडले पाहिजे. ही जी संकल्पना आहे माणसाकडे त्याच्यावर गोंधळ होतो. म्हणून दिव्य स्वरूपाची अनुभूती घ्यायची असते. पाहायचं म्हणजे नेमकं काय? पाहता येत नाही, पण पाहायचं कसं? सर्व रूप ह्या चैतन्य स्वरूपाचीच आहेत अशा पद्धतीने पाहिलं. तिथे प्रत्येक व्यक्ती ऐश्वरी शक्तीचं ह्या भावामध्ये पाहिलं तर तो देवाचा देव. देखिला देखिला माय देवाचा देव. आणि फिटला संदेव म्हणजे सर्व रूपामध्ये ही चैतन्य स्वरूपच आहे. म्हणजे एकच चैतन्य स्वरूप आहे. तिथे मला वेगळं पण काही दिसत नाही. निमालय तुझे पण मला वेगळं पण दिसत नाही. मला सगळीकडे देवच दिसतोय. म्हणजे सगळीकडे चैतन्य स्वरूपच आहे हे लक्षात येतात. देव दिसतो म्हणजे काय? रूप दिसतात, पण ते रूप ज्याच्या अधिष्ठानावर आहे ते माझ्या लक्षात आलं, म्हणून मी सगळीकडे पाहिलं आणि म्हणून मी देवाचा देव पाहिला. लक्षात घ्या, ते पाहिला मी पण डोळ्याने पाहिला, रूप डोळ्याने पाहिला. पण जे रूप पाहिलं तिथे त्यांनी स्मरण काय केलं? त्यांनी ते चैतन्य स्वरूपच आहे. ही एक मोठी साधना आहे. म्हणून डोळे उघडे करून सगळे पाहताना कसं पाहायचं? आहे ते चैतन्य स्वरूप. जाणतं ते चैतन्य स्वरूप आहे, दिसतं ते चैतन्य स्वरूप, सर्व चैतन्य स्वरूप. म्हणून सर्वांचं भलं होत आहे. ही साधना जर मनापासून केली तरीही साधकाला देवाला पाहता येईल. पाहता येईल म्हणजे देवाचा अनुभव घेता येईल. लक्षात घ्या, अनुभव घ्यायचा आहे. म्हणून आहे ते चैतन्य जाणता येतं. म्हणजे जिथून जाणणं जे चालू ते जाणते ते चैतन्य, जे दिसतं तेही चैतन्य. म्हणजे ते दृष्टाही चैतन्य आणि दृश्यही चैतन्य. लक्षात घ्या, सोपं काय? दृश्य आहे ते चैतन्य स्वरूप आहे आणि त्या चैतन्य स्वरूपाला पाहणार दृष्टा तोही चैतन्य स्वरूप आहे. हे जेव्हा लक्षात येतं ते सर्वत्र चैतन्य स्वरूपच आहे ह्या अंगाने पाहता आलं पाहिजे. ज्ञानेश्वरांनी पाहिलं, पण तुम्हाला आम्हाला पाहता येत नाही. आम्हाला तो अमका असा आहे, तो तमका तसा आहे. तो छान आहे की तो कसा वाटतो ना तो माणूस, असं पण वाटतं. म्हणजे आपल्याला आपलीच कल्पना असते आणि त्याच्यातून आपल्याला त्यांच्याबद्दल आपला राग, लोभ, मद, मत्सर सगळं चालू असतं. आणि मग निमाले तुझे पण कसलं होतं, आम्ही एकमेकाला वेगळेपणाने पाहून मारामारी करायला तयार असतो. म्हणून सर्वसाधारण माणसाला जरी सांगितलं
चैतन्य स्वरूप आपणच म्हणतो आहे ते चैतन्य, दिसतं ते चैतन्य, जाणतं ते चैतन्य. पण परत भेदभाव चालूच असतो. भेदभाव चालू असेल तर मग काहीच नाही. निमाले तुझे पण फिटला संदेह निमाले, शंकाच नाही बाबा ते सगळी रूप एकाच चैतन्य स्वरूप आहे. जसं बर्फ सगळे पाहिलं तर पाणीच आहे, ही वस्तुस्थिती जशी आहे तसं सगळे रूप म्हणजे चैतन्य स्वरूपाचीच रूप आहे. पण ती रूप येणारी जाणारी आहेत आणि स्वरूप हे अखंड आहे. हा महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. ज्याच्यातून रूप निर्माण झालं ते काही काळ स्थितीला राहणार, निघून जाणार आहे. त्या रूपाचं गुणधर्म व्यवस्था रूप असं जीवनतरी शब्द वाला, म्हणजे विशिष्ट नियमाने ते चैतन्य स्वरूप प्रगट झालं, साकार झालं आणि त्या विशिष्ट नियमातूनच ते वागणार. ते चैतन्य स्वरूप देव म्हणता येत नाही, त्याला जीव म्हणतात. अगदी बघायला गेलं तर जीवरूपाने तो तिथे असतो आणि जीवरूपाला देहभाव जडला की ते परत ते तत्व संकुचित होतं. म्हणजे जो आपण जे आपण दृष्टा म्हणतो ते आपण जीवरूपात आहोत, देहभावात आहोत आणि देहभावात असल्यामुळे आपल्याला देवाचा देव जो म्हणतात ज्ञानेश्वर माऊली तो समजायला कठीण पडतं. कठीणच आहे, कठीण होतं. कसं पाहायचं असं म्हणून जे पाहण्याचा अभ्यास करतात त्यांना कधीही पाहता येणार नाही. कोणाला? देवाला म्हणजे त्या दिव्य स्वरूपाला. पण दिव्य स्वरूपाला पाहायचं कसं ह्याची दिशा मात्र दिली त्यांनी, ती लक्षात घ्या. दृश्याला पाहताना दृश्याला कोण पाहतं तिथे दृष्टी वळवायची असते आणि दृष्टी वळवायची म्हणजे ती जी जाणणे पण जिथे चालू आहे त्या जाणणेपणाकडे जाणण्याचा प्रयत्न करायचा आहे. पण ते अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे तिथेही त्याचा अनुभव येत नाही. देव पाहा गेलो ह्या एका वाक्यामध्ये केवढं रहस्य दडलेलं आहे ते लक्षात घ्या. तुकाराम महाराजांनी बरोबर सांगितलेलं. तुकाराम महाराज चुकलेले नाहीत, संत बरोबर सांगतात. पाहिलं म्हणजे त्यांनी थापा नाही मारला, त्याने त्याचा अनुभवलं. ते दिव्य स्वरूपाचा पाहणं म्हणजे काय अनुभवणं असतं. खरं पाहतो म्हणजे काय अनुभव येतो आपल्याला, त्याला पाहणं म्हणतो. जे दिसतच नाही त्याला पाहिलं म्हणतात ना. पाहतोय पण दिसत नाही असं म्हणतो ना, तर अनुभव नाही. पण जे अनुभवलं आहे म्हणजे ते पाहणं म्हणजे अनुभवणं. म्हणून ज्याला परमार्थ हा पाहण्यात आहे म्हणजे अनुभवण्यात आहे, डोळ्यांनी पाहण्यात नाही. परमार्थ हा अनुभवण्यात आहे. हे वर्म ज्याला कळलं नाही त्याचा सर्व परमार्थ पाण्यात, हे जे सांगते बरोबर आहे. म्हणून आपल्याला देवाची अनुभूती घ्यायची आहे. त्याला पाहता येणार नाही पण अनुभवता येतं. अनुभवता येतं कसं? तर ही जी जाणीव आपल्याकडे म्हणजे आपल्याकडे जे मन आहे सोप्या भाषेत, तेच मन आज देहभावामुळे अशुद्ध आहे. तर त्याच्यातला देहभाव गेला पाहिजे तर उरतं ती जाणीव आहे ती सुशुद्ध जाणीव आहे. त्या शुद्ध जाणीवेचा अनुभव आपल्याला घेता आला पाहिजे. शुद्ध जाणीवेचा अनुभव घेण्यासाठी आपले जे विचार आहेत देहभावातून प्रकट होणे ते थांबले पाहिजेत. ते थांबले की जी सूक्ष्म अशी जाण निर्माण होते किंवा नेणीव स्वरूपात तो साधक जातो तिथेही देवाचं दर्शनच असतं. देवाचं दर्शन म्हणजे त्या देवाचं अनुभव असतो. पण नेणीव स्वरूपात अनुभव मिळून सुद्धा अनुभव आला हे कळत नाही. म्हणून आपल्याला ते कळत नाही. आपण वेळेला झोपलो होतो की कुठे गेलो माहित नाही असंही म्हणत असतात. त्या साधनेतून नेणिवेत जातात आणि नेणिवेत गेल्यामुळे तिथे काही जाणलं. जसं झोपेत गेल्यावर जसं कळत नाही तसं नेणिवेत गेल्यावर सुद्धा काही कळत नाही. पण थोड्या वेळात ते परत जाणायला लागते. ही जाणीव कोण ते साधक नाही म्हणून जाणीव नेणिवी रूपात होते. तर किंचितशी जाण निर्माण ही जी संधी आहे तिथे देवाचं दर्शन आहे. किंबहुना सूक्ष्मतम अशी जाण निर्माण झालेली असते आणि तिथे देवाचं दर्शन असतं. म्हणजे जाणीवेने जाणीवेचा अनुभव घेणं म्हणजे देवाचं दर्शन घेणं. लक्षात घ्या. म्हणून देवाचं दर्शन घेण्यासाठी नामस्मरण, प्रार्थना, स्वयंस्मरण, श्वासस्मरण असे अनेक मार्ग आहेत. पण हे सर्व मार्ग प्रथम मनाला स्थिर करतं
किंवा मनातले हळूहळू विचार कमी होतात, म्हणजे बाह्य विषयांच्या अपेक्षेत असलेले विचार कमी होतात, त्या मनाच्या ठिकाणी जी एक शुद्धता येते किंवा त्या मनाच्या ठिकाणी स्वयंस्मरणातून दिलेला बोध तिथे समजायला लागतो, प्रगट व्हायला लागतो, तेव्हा ते मन शुद्ध होतं, म्हणजे जाणीवरूप होतं. आणि हे जे जाणीवरूप असतं तिथे अधिक साधक बसला की अधिक त्याच ठिकाणी स्थिर होण्याचा प्रयत्न केला तर दोन अवस्था निर्माण होतात. एक तर नेनिवेत जातो, म्हणजे ट्रान्समध्ये जे म्हटलं जातं, अगदी कुठे आहे काही कळत नाही, तशी एक अवस्था येते. किंवा दुसरं म्हणजे अत्यंत निवांतपणा, शांतपणा तिथे असतो आणि बाह्य कुठच्या जगाचे विचार तिथे राहत नाहीत, पण केवळ जाणणे पण तिथे निर्माण होतं. ते जाणणे पण म्हणजे दिव्य स्वरूपाचा तो अनुभव असतो. आणि हे सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली समजून घ्यायचं असतं, कारण इथे कल्पना भरपूर येतात मध्ये मध्ये आणि त्या कल्पनेत माणसं गुंतत जातात आणि त्या कल्पनेतून पलीकडे जाण्यासाठी अभ्यास करावा लागतो. रामकृष्ण परमहंस काली मातेचं सतत स्मरण करायचे. उठता बसता त्यांना आई दिसायची, काली माता म्हणजे आई, त्यांना कुठेही न्या. ते अखंड काली मातेचं दर्शन घ्यायचे, म्हणजे रूपाचं दर्शन घ्यायचंय. परत लक्षात घ्या, म्हणजे दृश्याचं रूपान पण ती देवी माता आहे, आई आहे माझी, त्या अंगाने ते पाहायचे. त्यांना एकदा त्यांच्या त्या संस्थानिकाने, त्यावेळेला काय टीव्ही वगैरे नव्हते, पिक्चर वगैरे नव्हते, पण गाणी नृत्यांगना ज्या असायच्या तिथे घेऊन गेले मनोरंजनासाठी. चल मित्र घेऊन रोज देवाची पूजा करणं आज. तर त्या तो श्रीमंत माणसांचा खेळ होता, गरिबांचा तो नव्हताच खेळ, पण ते त्याला घेऊन गेले. आणि ते बाई जी नाचत होती बघता बघता ना माता दिसायला, रे माई माई कोणतरी लोटांगणाची त्यांनी. ती बाईला पहिल्यांदा कोणते लोटांगण घातलं त्या काळामध्ये बघायला, ती पण हातभर झाली, अरे कोण मला एवढं आई म्हणून हाक मारते. म्हणजे त्यांना सगळीकडे ती काली माता दिसत होती. जसं सर्वत्र जसं देव आपलं अनंत रूपानंत वेश म्या देखील, ती जी भावना आहे ती त्यांची तिथे झाली होती. पण तरी पण त्यांना खरा अनुभव येण्यासाठी तोतापुरी म्हणून त्यांना एक सद्गुरू भेटले. त्यांनी म्हटलं, तू डोळे बंद करून ज्या काली मातेचं दर्शन घेतोयस ना, तर एक तलवार हातात ठेव. कशाला म्हणतो, नाही तू माता दिसते म्हणजे कल्पना आहे, तलवार पण कल्पना आहे. आणि समोर दिसले की मुंडकं उडवून टाक, काली काय म्हणतात म्हणतात. पण त्यांच्यावर श्रद्धा होती, ते प्रयत्न कर, पण हातच उभा राहत नव्हता. कारण माता दिसले की तलवार बिलवार कुठे काही दिसायचं नाही. त्यांनी काही अमुक एक दिवस दिला, म्हणजे एवढ्याच दिवसात दिसलं तर बरं, तर मी निघालो. सद्गुरूंनी मार्गदर्शन केलं, तुला जी साधना की जे जो अनुभव घ्यायचा आहे तो अनुभव तुला नेमका शुद्ध जाणीवेचा घ्यायचा आहे. आपल्या प्रत्येकाच्या ठिकाणी हे जाणणारं जे तत्व आहे त्या जाणणाऱ्या तत्वाचा अनुभव घ्यायचा, म्हणजेच पाहायचं आहे. दृश्य पाहायचं, कारण जाणी दिसणार नाही, पण जाणीवेची जाणीव होऊन गेला असतं होतं. म्हणून त्यांनी 2 दिवस 3 दिवस प्रयत्न केले आणि शेवटी त्यांनी अगदी अल्टिमेट दिला, आता मी चाललो, केलं तर बरं आहे. आणि शेवटी खरोखर त्यांनी तलवार उभारली आणि बाजूला गेला. आणि मग काय उरलं, कसलाही रूप उरलं नाही, आणि तेच होऊन गेले. देव पाया गेलो ते देवचे होऊन गेलो. म्हणजे माता माता म्हणता म्हणता काली मातेला ते माताच होऊन गेले. देव पाया गेलो ते देवची होऊन गेलो. तुका म्हणे धन्य झालो, आजी विठ्ठला भेटलो. मग इतके दिवस कोणाला भेटत होताच, असं महाराज पै महाराज विनोदाने म्हणे, इतके दिवस काय करत मग विठ्ठल विठ्ठल म्हणत काय करत ते, अख्खा दिवस विठ्ठल विठ्ठल म्हणत चालले होते ना. पण आजी विठ्ठला भेटलो म्हणजे खरा अनुभव कधी येतो, तर त्या दिव्य स्वरूपाची अनुभूती घ्यायची असते. पाहायचं म्हणजे तेच होऊन राहायचं असतं. म्हणजे तिथे रामदास स्वामी नेहमी तिथे मार्गदर्शन करतात. कोणीतरी त्यांना विचारलं, आकाशही अनंत आहे, अदृश्य आहे, अव्यक्त आहे. जे परमेश्वराचं चैतन्य स्वरूप जे वर्णन आहे ते आकाशाचं वर्णन आहे, तेही दिसत नाही. मग आकाश म्हणजे परमेश्वर आहे का, तर ते म्हणाय का आकाश दृश्य आहे.
जे दृश्य आहे ते दृश्य येणं जाणं आहे. त्यामुळे तिथे जे मूळ स्वरूप आहे ते लक्षात येत नाही. मग काय करायचं? आकाश वेगळेपणाने पाहावे. आकाशाला वेगळेपणाने पाहतात. स्वरूपी स्वरूपाची व्हावे. मग स्वरूपाच्या ठिकाणी स्वरूपच होऊन राहिलं पाहिजे. वस्तूचे पाहणे स्वभावे ऐसे असे आता इथे पाहणे आलं पाहिजे. हे जे आपण होऊन राहायचं म्हणजे जाणीवेने जाणीवेशी एकरूप होऊन जायचंय. म्हणजे खरं परमेश्वरी शक्तीचं जे दर्शन घ्यायचं आहे तिथे हा जो पाहणारा हा वेगळा उरत नाही, तर पाहणारा देव होऊन जातो. आणि ह्यालाच आत्मसाक्षात्कार म्हणतात. ह्यालाच आत्मज्ञानाचं अनुभवणं म्हणतात. लक्ष, आत्मज्ञान शब्दाने आत्मज्ञान, पण अनुभूतीतून ते आत्मज्ञान अनुभवणं. म्हणून जो पाहणारा आहे त्या पाहणाऱ्याने ते दिव्य सच्चिदानंदशी आणि दर्शन घडेल ते सांगितलं ना. आपण दृष्टा दृश्य करण यावनी नसावे वेगळे भान, या गगनावनी सूक्ष्म आपण जाणीवे रूपे, या जाणीवे माझी मन होता सोहम व्हावे. ते तूच आहे देवा, तूच आहे. ते तत्वच आहे. तूच आहे म्हणायची पण गरज, वेगळं काहीच नाही. जो देव वेगळेपणाने पाहण्याचा जो लोक प्रयत्न करत होते ते संत तेच होऊन राहतात. तेव्हा तो म्हणतात, तुका म्हणे देव पाहायला गेलो ते देवची होऊन ठेवलं. म्हणजे तिथे आपल्या स्वतःच्या ठिकाणी ही दिव्यत्वाची अनुभूती घ्यायची असते. कारण वेगळेपणाने तो अनुभव घेताच येत नाही. कारण हे चैतन्य स्वसंवेद्य आहे. एक एक उलगडा आपल्याला करता आला पाहिजे. म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये सुरुवातच केलंय, ओम नमो जिह्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. स्वसंवेद्या वेगळेपणाने, मला वेगळेपणाने पाहू शकत नाही सूक्ष्म रूपाच्या अपेक्षेने. आरशाला प्रतिबिंब पाहतो ते प्रतिबिंब वेगळ्याने आपण वेगळे असतो. कितीही जरी आपण म्हटलं आपण दिसतो तरी आपला उजवा हात त्याचा डावा हात असतो प्रतिबिंबाचा, आणि आपला डावा तिकडे उजवा होतो. आपला उजवा डोळा तिथे डावा डोळा असतो. प्रतिबिंब आहे ते समजण्यापुरती आहे. पण त्या प्रतिबिंबाला पाहता पाहता आपणच आपलं भान घेतो ना. आता समोर पाहताना कुंकू कुठे लावायचं, कपाळ कुठे कळतं ना. कपाळ केलं म्हणजे कपाळाचं भान घेतो आपण. न पाहता जेव्हा आपण शरीराला पाहतो त्याला म्हणतात भान घेणं. न पाहता पंचज्ञानेंद्रियाशिवाय आपण जेव्हा शरीराला जाणतो त्यावेळेला आपण एका बाजूने शरीराचं भान घेतो, पण दुसऱ्या बाजूने जाणीवेचं भान घेतोय. हे महत्वाचं लक्षात ठेवायचं की जाणीव हे शरीरालाही व्यापले. जशी विश्वाला व्यापले तशी जाणीव संपूर्ण शरीराला व्यापले. म्हणून त्वचेच्या ठिकाणी जाणता येतं, कोणी टोचलं तरी कळतं, पाठीमागे टोचलं तरी कळतं, पण ती जाणीव सर्व व्यापी आहे. तिथे शरीराला व्यापून आहे. म्हणून शरीराचं जेव्हा ही जाणीव, कारण शरीर कुठे भान घेतं, भान घेणारी ही जाणीव आहे. आणि जाणीव जेव्हा शरीराचं भान घेते म्हणजे स्वतःलाच ती जाणते, तेव्हा तिला अनुभव येतो की आहे ते चैतन्य स्वरूपच आहे. हे जेव्हा अनुभव येतो तेव्हा आणखीन देव वेगळा नसतो की चैतन्य स्वरूपच चैतन्य स्वरूपाचा अनुभव घेतो. हा जो भाग आहे की म्हणून देव पाहायला गेलो ते देवची होऊन ठेवलो. म्हणजे खरी अनुभूती तुकाराम महाराजांना आलाय हे त्याचा अर्थ आहे. तुका म्हणे धन्य झालो, धन्य झाले ते खरा विठ्ठल भेटला म्हणाले. आजी विठ्ठला भेटलो, खऱ्या विठ्ठलाला ते भेटले म्हणजे आपल्याच ठिकाणी असलेल्या स्वरूपाची त्यांना अनुभूती आहे. तिथे तुकाराम आज उरले नाहीत. तुकाराम महाराज म्हणून ते स्वतःला समजत होते. ते तुकाराम महाराज ते नाहीत, तर ते आहे ते चैतन्य स्वरूपच आहे. हा अनुभव त्यांना आला. म्हणून सद्गुरु प्रणीत साधनेमध्ये ही अनुभूती घ्यायची असते. आपल्याच ठिकाणी म्हणजे ह्या देहाच्याच ठिकाणी हे चैतन्य शक्ती नांदते जाणीव रूपाने. ते लक्षात घ्यायचंय. पाहायचं म्हणजे काय, लक्षात घ्यायचं. पाहता येणार नाही. तिथे जितकं श्रद्धेने पुन्हा पुन्हा प्रयत्न करत शुद्ध भावनेने ती अनुभूती साधकाला येते
पण ती इतकी सूक्ष्म असते ती सुरुवातीला कळत नाही, अनुभवलाय की नाही अनुभवलं, आपल्याला जमतं की नाही जमत, असं बऱ्याच प्रश्न पडतात. नेणीत गेलो म्हणजे नेमकं काय झालं कळत नाही. पण ही सगळी अनुभूतीच असते. अनुभूती ही जर व्यवस्थित समजली तर तो साधक विठ्ठल म्हणजे चैतन्य होऊन जीवन जगतो, चैतन्यमय भावातून जीवन जगतो. त्याच्यासाठी सगळं चैतन्य स्वरूपच आहे. म्हणून आहे ते चैतन्य स्वरूपच, जाणतं ते चैतन्य स्वरूपच आहे, आणि दिसतं ते चैतन्य स्वरूपच आहे. सर्व सर्व चैतन्य स्वरूपच आहे. म्हणून सर्वांचं अधिकाधिक भलं होत आहे. सर्वत्र शांती सुख समाधान बहरत आहे. ह्या सद्भावना तिथे निर्माण होतात. लक्षात घ्या, जर चैतन्य भावात नांदायला लागलेला साधक जर त्याच्याकडे सद्भावना निर्माण होत नसेल तर त्याच्याबद्दल शंका घ्यावी लागेल, कारण आहे काय बाबा खरं. कारण इथे ह्याला सर्टिफिकेट कोण देत नाही. हा देव झाला, ह्याला सर्टिफिकेट कोण देणार, कोणच देत नाही. ज्याचं त्याला सर्टिफिकेट मिळतं. आता याच्यात मध्ये परत दोन आहेत, एक फसवणारी माणसं आहेत, एक खऱ्या अनुभूतीतून बोलणारी माणसं. दोन्ही गोष्टी आहेत. काही लोक उगीच आपल्याला आपण देवात म्हणणार आहेत, पण तो मी देव आहे असं म्हणणारा माणूस हा अहंकारी असतो, आणि देव होऊनही देवाचा अनुभव घेणारा ओंकारी असतो. हा फरक आहे. म्हणजे इथे हे सूक्ष्मतम फरक कळले. पण साधक जो आहे की जो सिद्ध पुरुष आहे त्याच्या ठिकाणी नेमकं काय असेल, तो सर्वांकडे समत्वाने पाहतो. कोणी शिव्या घातल्या तरी समत्वाने पाहतो, चैतन्यच आहे. आणि कोण कौतुक करत असेल तरी समत्वाने पाहतो, चैतन्य. त्याला राग येत नाही. कोणी टीका केली ना राग नाही येणार. का नाही राग येणार, ही चैतन्य ही चैतन्य एकच आहे. काय कोण काय कोणाला बोलतंय, कोण कोणाला सांगतंय, हा भाग. आपण काय करतो, देहभावता असा बोललाय मला माहिती आहे ना तुम्हाला, मग गेलास. मग तुझ्या परमार्थ सिद्ध होण्यासाठी अडथळा निर्माण झाला. हे लक्षात ठेवायला, हे जे मी नेहमी सांगतोय की कोणाही जीवाचा न घडो मत्सर, म्हणजे कोणाही बद्दल दुजेपण येऊ नये. दुजेपण जिथे आलं तिथे परमार्थ सिद्ध होत नाही. परत लक्षात ठेवा की चैतन्य हे अनंत स्वरूप असल्यामुळे त्यामध्ये प्रत्येक रूप हे त्या चैतन्य स्वरूपातच असतं. म्हणून आपलेच हात आणि आपलेच पाय किंवा आपलेच ओठ आणि आपलेच दात, दाताने ओठ चावला म्हणून दाताला काही शिव्या घालत नाही बसत, कसला असा कसा चावला. कधी जीभ पण चावतो की नाही आपण, करून गपचूप बसव, ओरडतो का. पण दुसऱ्याने कधी चिमटी काढू दे असा. तिथे दुजे पण असेल तर राग लोभ मोह मद मत्सर सगळे तयार होतात. आणि जेव्हा ते चैतन्य भावातून देवची होऊन ठेवलं म्हणजे तिथे सगळे सद्गुण निर्माण होते. दुजे पण नाही, निमाले दुजेपण, फिटला संदेह निमाले दुजेपण. आता संदेह आहे की हा माणूस कशाहून आपला, तो माणूस आपला आहे की नाही, चांगला आहे की नाही, इथे आपण गुंतत असतो, बाहेरच्या रूपामध्ये गुंतत असतो. तर तिथे संत हे स्वरूपाशी रममाण झाल्यामुळे त्याला सगळे आपलेच वाटतात, आणि हे आपलेच असल्यामुळे सर्वांचं भलं व्हावं हे वाटतं. आणि हे भलं व्हावं जर ज्याला खरोखर वाटतं म्हणा तिथं तो संतत्व आलं म्हणून समजा. जोपर्यंत भलं व्हावं वाटत नाही ना, मला काहीतरी कळलं असं करून माणूस बसला की तो असं गपचूप बसतो, कोणाला मिक्स नाही म्हणत, मी काहीतरी वेगळा आहे असा. तिथे अहंकार असतो, तिथे वेगळे पण नसतं. दुजे पण आहे तिथे अहंकार आहे. समत्व पण आहे, समत्वाने पाहणं, एकत्वाने पाहणं, तिथे परमार्थ आहे. लक्षात ठेवा, प्रपंच आणि परमार्थामध्ये हा फरक आहे. प्रपंचामध्ये दुजेपण आहे आणि परमार्थामध्ये एकपण आहे. म्हणून एका जनार्दनी एकपणे उभा, एकपणे उभा, चैतन्याची शोभा शोभवीत शोभवीत, बाप जनार्दन माय जनार्दन, अनाथांचा नाथ जनार्दन. म्हणजे सगळं काय इथे जनार्दन म्हणजे चैतन्यमय सद्गुरू आहे, ते चैतन्य स्वरूप असतात. ते की हा जो बोध आहे की इथे एका जनार्दनी, आता इथे त्यांनी अगदी सुंदर कोटी केली आहे की एकनाथ महाराज आणि जनार्दन स्वामी, एका जनार्दन, हा एकनाथ एका जनार्दन स्वामीशी एकरूप झाला, म्हणजे ह्या चैतन्यमय स्वरूपाशी एकरूप झाला.
एका जनार्दनी एकपणे उभा. हे जे स्वरूप आहे ते जनार्दन स्वामीच्या ठिकाणी तेच स्वरूप आहे आणि शिष्याच्या ठिकाणी एकनाथ महाराजांच्या ठिकाणी तेच स्वरूप आहे. म्हणून एकपणे उभा. कसा उभा आहे? चैतन्याची शोभा शोभत. म्हणजे हे जेव्हा लक्षात येतं तर सगळं जे काय आहे ते सगळं चैतन्यमय आहे ही अनुभूती आहे. म्हणून देवची होऊन ठेवलं म्हणजे त्या दिव्यत्वाची जी एकरूपता येते किंवा ते दिव्य स्वरूपच सर्व रूपाने प्रगट आहे. ते दिव्य स्वरूपच मी म्हणतो तिथे तेच प्रगट आहे. हा बोध, दृढ भाव, दृढ निश्चय, कसली शंका नाही, खरं काय खोटं काय असं कधी वाटत नाही. आणि त्याच्यातून सद्गुणाने तो सर्वांकडे पाहायला लागतो. सर्वांच्या भलेपणाचा त्याच्याकडे विचार असतो. समोरच्याचं हित व्हावं त्याचा विचार असतो. सर्वांनी आनंदाने जीवन जगावं ह्या भावनेतून तो सर्वांशी संबंधित होतो. म्हणून असं होणं म्हणजे देवाची होणी केलो. आणि त्यावेळेला तुकाराम म्हणा, तुका म्हणे धन्य झालो. त्यावेळेला जीवनामध्ये धन्यता प्राप्त होते. कधी आजही विठ्ठलला भेटलो. तिथे विठ्ठल भेटला. आता विठ्ठल वेगळा भेटला का? नाही, तोच त्याला भेटला. म्हणजे जाणीवेला भेटली तो विठ्ठल भेटला असं त्याचा अर्थ. म्हणजे विठ्ठल होऊन राहिला. अशी स्थिती सर्वांना प्राप्त हो. खरे जे साधक आहेत त्या साधकाने हे लक्षात घ्यायचं आहे, आपल्याकडचा दुजेपण नाहीसा झाला पाहिजे आणि प्रत्येक ठिकाणी हे चैतन्य स्वरूपच आहे हा बोध पक्का धरता आला पाहिजे. आणि त्याच्यातून आपल्याला ते सतत जीवन जगता आलं तर हे सर्व काही शक्य आहे. कठीण कुठे आहे? जिथे किंचित सुद्धा दुजेपण येत आहे तिथे लक्षात ठेवा तिथे देहभाव आहे. जिथे सर्वत्र चैतन्य आहे हा जर भाव असेल तर तो देवभाव आहे. शेवटी देव होऊन ठेवलो म्हणजे जो जीवभाव होता त्याचं रूपांतर देवभावात झालं. भावाचं आहे तेच तत्व मुळात जीवरूपाने आहे, देहभावातून प्रगट आहे. त्याच ठिकाणी हे सर्व दिव्य स्वरूपाचं जीवन आहे. चैतन्य स्वरूपच ह्या जीवनातून किंवा देहातून प्रगट आहे. ह्या भावातून जेव्हा राहतो त्याला म्हणतात देवभाव. भाव बदलला पाहिजे. आणि तो भाव बदलायचा कसं हे सद्गुरूंकडनं समजून घ्यायचं आहे. म्हणून हे सर्वांना प्राप्त होईल सद्गुरूचरणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.